जय गजानन. या व्हिडिओमध्ये आपण पंचकोनी गळा म्हणजेच स्वीट हार्ट नेकलाईन ला थ्रेड पाइपिंग म्हणजेच धाग्याची पाइपिंग कशी करायची आहे ते आपण पाहणार आहोत. हा आपला पंचकोनी गळा आहे. हा कॅनव्हासने आपण तयार करून घेतलेला आहे. आता यासाठी आपण पाइपिंगचा कापड वापरला आहे आणि धाग्याचा उपयोग करत आहोत. ही 1.5 इंचाची क्रॉस पट्टी आहे. त्यासाठी मी सिंगल प्रेशर फूट येथे वापरतीये. आपल्याला दिसतच असेल की तो 1 पायाचा दाब आहे. आता मध्ये धागा आपण ठेवला आहे आणि तो धागा आपण पहिल्यांदा पॅक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो हलणार नाही. नंतर आपण कपडा फोल्ड करून धाग्याला एकदम खेटून आपल्याला शिलाई मारायची आहे. शिलाई मारताना नखाच्या साहाय्याने आपल्याला त्याला लाईन मारून घ्यायची आहे आणि शिवताना समोरच्या भागाला कपडा ओढायचा आहे, तसेच मागच्या भागाला पण कपड्यावर प्रेशर ठेवायचे. त्यामुळे आपल्याला ही अशी धाग्याची पाइपिंग मिळेल. नंतर आपल्याला उरलेल्या कपड्याला फर्स्ट फोल्ड आणि सेकंड फोल्ड करून फिनिश करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला डबल टिप मारून कपड्याचे धागे जे निघणार आहेत ते धागे निघू नयेत म्हणून आपल्याला तिथे फिनिशिंग करून घ्यायची आहे. आता ही आपण फिनिशिंग करून घेतली आहे. तुम्ही पाहतच असाल. आता आपलं हे फिनिशिंग झालं आहे आणि आता आपण अशा प्रकारे फिनिश केल्यामुळे याला ओव्हरलॉक करण्याची पण गरज पडत नाही आणि ही पाइपिंग टोचत देखील नाही. आता हा पंचकोनी आपला गळा आहे. त्याला आपण जी मुडपलेली बाजू आहे ती खालच्या साईडला टाकली आहे आणि आपल्याला हा धागा आता जो आपण सिल्वर कलरचा धाग्याने पाइपिंग तयार केलेली आहे ती गोल आकाराप्रमाणे वळवून लावायची आहे. आपल्याला शिवताना वळवावी लागणार आहे, जसं मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवलंय. आता आपण याचे एज कट करून घेतलेत वरचे. आता आपण दाब आपल्याला या ठिकाणी बदलावा लागणार आहे. आपण जो उजव्या हाताचा दाब लावला होता धाग्याची पाइपिंग करताना, मी जसं दाखवते आता त्या याच्यात, आता आपल्याला डाव्या साईडचा दाब घ्यावा लागेल. आपला जो लेफ्ट हँड आहे त्या साईडचा आपल्याला दाब वापरायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या मेन फॅब्रिकवर शिलाई मारता येईल आणि पाइपिंगवर शिलाई येणार नाही. त्यासाठी आपण इथे दाब बदललेला आहे. तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, तो दाब बदलण्यामुळे आता पाइपिंगवर शिलाई येत नाहीये. आपल्याला मेन कपड्याला एकदम खेटून शिलाई मारायची आहे आणि हळूवार गोलाकार वळवत शिलाई मारायची आहे आणि मारताना पाइपिंगला पण एक विशिष्ट प्रेशर ठेवून मारायची आहे. आणि ज्या वेळेला आपण कॉर्नरला आलोत त्या ठिकाणी पाइपिंग आपल्याला खालून कट करून टाकायची आहे आणि त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा पाइपिंग इन्सर्ट करायची आहे खालून. मी ती पाइपिंग अखंड लावलेली नाहीये, आपल्याला दिसत असेल. त्याला मी कट केली आहे. जिथे शेप आपला संपला होता गोलाकार तिथे मी कट करून दुसरी पाइपिंग त्याला अटॅच करत आहे. आपल्याला दिसतच असेल. आता आपण सेंटरमध्ये येणार आहोत. सेंटरला पण आपल्याला सेमच पद्धतीने करायचं आहे. आता मी पाइपिंग पुन्हा एकदा खालून कापून टाकलेली आहे आणि परत मी त्या ठिकाणी पाइपिंग इन्सर्ट करत आहे. यामुळे आपले जे कोपरे येतात ते कोपरे अतिशय शार्प येणार आहेत. तिथे कुठल्याही प्रकारची घडी पडणार नाही. आता आपण परत हळूवार वळवत आणि हातांचं प्रेशर आपल्याला कायम ठेवायचं आहे, तरच पाइपिंग आपली चांगली येणार आहे. आता पुन्हा आपण दोरा कट केलेला आहे, पाइपिंग कट केलेली आहे आणि आपल्या परत शेपसाठी आपण खालून पाइपिंग इन्सर्ट करत आहोत आणि जसा आकार आहे त्याप्रमाणे वळवत ही पाइपिंग आपल्याला लावायची आहे. लावताना कुठलीही गडबड करायची नाहीये. त्यामुळे ही फिनिशिंग आपण बघतच असाल. अतिशय सुंदर फिनिशिंग येते. कुठल्याच प्रकारच्या आड्या त्यात पडलेल्या नाहीयेत आणि आपला पंचकोनी गळा एकदम छान दिसतोय. धन्यवाद. थँक यू.
आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर पाहण्याची इच्छा असेल किंवा अजून काही नवीन शिकण्याची इच्छा असेल तर मला तसं कमेंटमध्ये मला नक्की कळवा.